नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप आय एस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय UPSC आणि MPSC मुख्य परीक्षा जो नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू होणार आहे, त्या अनुषंगाने लेखन कौशल्य म्हणजेच आर्ट ऑफ आन्सर रायटिंगची आपण एक सिरीज जी सुरू केलेली आहे, त्या संदर्भात आपण डेली 6 वाजता एक क्वेश्चन डिस्कस करतोय. तो तुमच्या चारही GS पेपरच्या अनुषंगाने जो महत्त्वाचा टॉपिक असेल सिलेबसच्या अनुषंगाने त्या टॉपिक्सवर आपण डिस्कस करतोय. आपण काही PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे UPSC चे झालेले आहेत मागच्या 8 ते 10 वर्षाचे, त्याच्यामध्ये सामान्य अध्ययनाचे कसे क्वेश्चन डिझाईन केले होते, कशा पद्धतीने विचारले, त्याचाच काही संदर्भ घेतोय आणि काही अकॅडमीद्वारे जे आपण मॉडेल क्वेश्चन्स तयार केलेले आहेत तर ते पण आपण क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतोय जे तुमच्या चारही सामान्य अध्ययनाच्या पेपरशी निगडित आहे. त्याच्यामुळे UPSC करणारे, राज्यसेवेची मुख्य परीक्षेची 2025 ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, जे आता त्या अनुषंगाने आपला आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप करत आहेत, त्याच्यासाठी ही सिरीज खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही आपली सिरीज पोहोचवा, जेणेकरून त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल ज्यांना उत्तर लेखनाची आताही पण भीती आहे. सो डेली आपण एक क्वेश्चन घेतोय, तो तुमच्या सामान्य अध्ययनाशी निगडित आहे आणि वर्ड लिमिट मध्ये आपण एक छोटा प्रश्नही घेतोय, म्हणजे जेणेकरून 10 मार्कासाठी कशा पद्धतीचा प्रश्न विचारतोय किंवा 15 मार्कासाठी कशा पद्धतीने विचारतोय आणि त्याचं एक मॉडेल आन्सर आपण स्वतः डिस्कस करतोय की कशा पद्धतीने तुम्ही त्या क्वेश्चनला समजून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकले असते. आणि याचं व्हिडिओ आणि त्याची लिंक सोबतच त्याचं मॉडेल आन्सर ते तुम्हाला यशोदीप IAS अकॅडमीच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर पोहोचवल्या जातात, जेणेकरून तुम्ही स्वतःचं उत्तर लिहिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही स्वतःचं उत्तर स्कॅन करून फोटो काढून पाठवू पण शकता ग्रुपवर. सोबतच त्या मॉडेल आन्सर सोबत तुमचा आन्सर कम्पेअर करू शकता. सो मी इथे जे डिस्कस करायचं आहे जसंच्या तसंच तुम्हाला स्वतःचं उत्तर छापायचं नाही आहे. आपण आणखी तुम्ही ऍड काय करू शकता, त्यासाठी एक आयडिया तुम्हाला या उत्तर लेखनाच्या माध्यमातून तयार करून देण्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय. सो स्वतःचा आन्सर आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये लिहायला शिकायचं आहे, त्यालाच आपण आर्ट ऑफ आन्सर रायटिंग म्हणतो. सो आजचा आपण दिवस 3रा म्हणजेच डे 3 चा क्वेश्चन बघणार आहोत. कशा पद्धतीचा क्वेश्चन होता तो त्याला समजून घेऊया आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीचं तुम्ही लिहू शकले असते त्याबद्दल डिस्कस करूया. सो आजचा जो डे 3 चा क्वेश्चन आहे तो महत्वाचा आहे, कारण महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे आपल्या GS पेपर 1 सोबतचा, म्हणजे सामान्य अध्ययनाचा जो तुमचा पेपर 1 आहे त्याच्याशी निगडित आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ज्याला आपण म्हणतो सिंधू घाटी सभ्यता किंवा सिंधू संस्कृती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. सो सिंधू खोऱ्यामध्ये ही जी सभ्यता तयार झाली होती ही खूप महत्वाची सभ्यता आहे, कारण त्या दरम्यान जेवढेही सभ्यता तयार झाल्या होत्या, ज्याला आपण समकालीन सभ्यता म्हणतो, ज्याला आपण मेसोपोटामियाची सभ्यता एक म्हणतो, चायनाची सभ्यता म्हणतो आणि सिंधू सभ्यता म्हणतो, या कुठेतरी टर्कीच्या आसपास ज्या तयार झालेल्या मेसोपोटामियाची, त्याच्यानंतर आपली चायनाची सभ्यता आणि सिंधू घाटी सभ्यता या ज्या समकालीन मानल्या जातात किंवा त्या दरम्यानच्या विकसित झालेल्या ज्या सभ्यता आहेत यांचं महत्व फार आहे, ज्यांनी त्यानंतरच्या काळावर बऱ्यापैकी प्रभाव टाकलेला आहे. सो त्या सभ्यता, त्याचं महत्व काय आहे आणि त्या दरम्यान ज्या काही सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडी तयार झाल्या, जे काही तयार झालेल्या बाबी आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला जनरली UPSC प्रश्न किंवा राज्यसेवा प्रश्न विचारू शकतो. सो त्याच्यावर एक 15 मार्करचा क्वेश्चन तयार केला गेलेला आहे. याचं उत्तर तुम्ही कसं लिहू शकले असते ते आपण बघूया. सुरुवातीला आपण क्वेश्चन काय तो समजून घेऊया, कारण क्वेश्चन जर आपल्याला समजला तर आपण त्याचा एक कंटेक्स्ट जो आहे म्हणजेच अप्रोच जो आहे तो तयार करू की आपल्याला या उत्तरामध्ये काय काय लिहायचं आहे प्रश्नाच्या डिमांडनुसार, आणि तो एक रफ वर्क तयार केल्यानंतर ज्याची सवय तुम्हाला सर्वांना लावायची आहे, त्याच्यानंतर मग आपण उत्तरामध्ये, परिचयामध्ये, इंट्रोडक्शन मध्ये, बॉडी म्हणजेच मुख्य भागामध्ये काय लिहू शकता आणि निष्कर्ष म्हणजेच कन्क्लुजन मध्ये काय तुम्ही लिहू शकता याबद्दल डिस्कस करूया. सो क्वेश्चन काय आहे ज्याला आपल्याला पहिले सुरुवातीला समजून घ्यायचं आहे, त्याच्यामधले कीवर्ड्सवर लक्ष द्यायचं आहे आणि सोबत तुमचा पेन असेल तर कीवर्ड्सला तुम्हाला अंडरलाईन करायचे, कारण की ते कीवर्ड्स तुम्हाला कुठेतरी एक्सप्लेन करायचे आहेत तुमच्या आन्सरमध्ये. सो क्वेश्चन काय आहे की बघा, क्वेश्चन काय फोकस करतो इथे की डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इन द शेपिंग ऑफ कल्चरल, इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ ऑफ एन्शंट इंडिया. आता प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेला आहे. मी परत तुम्हाला आपल्या संवादामध्ये सांगतोय की
ही सवय तुम्हाला लावायची आहे की इंग्लिश मधून जर नाही समजला तर तुम्हाला मराठीतून समजून घ्यायचा आहे, कारण की प्रश्न समजणं फार महत्वाचं आहे सुरुवातीला आन्सर लिहिण्यासाठी. कारण एक उत्तर लिहायला तुम्हाला फक्त 8 ते 9 मिनिटं आहे. प्रश्न जर नाही समजला तर तो आउट ऑफ फ्लो होईल, तुमची लिंक लागणार नाही आणि तुम्ही जे उत्तराची डिमांड आहे, ज्या प्रश्नाद्वारे तुम्हाला विचारले गेले आणि ते लिहायचे आहे ते तुमची लिहिल्या जाणार नाही. आता याला आपण जे मराठीतून तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश मराठीमधून जर नाही समजला तर इंग्लिशचे शब्द तुम्ही वाचू शकता, आणि जे इंग्लिश मधून देणार आहेत त्यांना मराठीतून पण तो समजून घेता येऊ शकतो. प्रश्न काय मराठीतून बघा, प्राचीन भारताच्या सांस्कृतिक, आता बघा कीवर्ड्स काय आहेत, सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे आणि सामाजिक जीवनाच्या प्रवाहामध्ये सिंधू संस्कृतीच्या महत्वाची चर्चा करायची. आता डिस्कस करायचं इथे परत शब्द काय आला कीवर्ड, चर्चा करू म्हणजे आपण आपला फार जास्त पुरावे किंवा एक्झामिन ज्याला आपण म्हणतो परीक्षण करणे तसं काही करायचं नाही. चर्चा म्हणजे काय, विविध पैलूंना आपल्याला मांडायचं आहे आणि त्याचं उदाहरण आपल्याला द्यायचं की सामाजिकरित्या कशा पद्धतीने सिंधू संस्कृतीचं महत्व राहिलेलं आहे, आर्थिकरित्या काय राहिलेलं आहे आणि सांस्कृतिकरित्या काय राहिलेलं आहे. तर त्याचे पुरावे प्रमाण ज्याला आपण म्हणतो ते कुठेतरी आपण देऊया इथे आणि त्याला उदाहरणानिशी नमूद करून त्याच्याबद्दलची आपण चर्चा करूया. सो आता क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला असेल की आपल्याला चर्चा करायची आहे काय, की सिंधू संस्कृती जेव्हा विकसित झाली होती त्या दरम्यान जी काही सांस्कृतिक आणि आर्थिक आणि जे सामाजिक जीवन त्या दरम्यानचं होतं त्याचं काय महत्व होतं आणि त्याचं महत्व काय आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. लक्षात येते. सो एक सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, परंतु 15 मार्कासाठी आहे. ऑब्विसली मी सांगितलं तुम्हाला वर्ड लिमिट जे आहे ते इथे डिवाइड करायचे 3 भागामध्ये. सुरुवातीला तुम्ही परिचय लिहाल, इंट्रोडक्शन, ते साधारणतः एक 35 ते 40 शब्दामध्ये तुम्ही इथे लिहू शकता. दुसरं म्हणजे इथे बॉडी जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो मुख्य भाग, तो साधारणतः 70 ते 80 शब्दांचे 2 पॅरेग्राफ मी सांगितलेले तुम्हाला ते तुम्ही लिहू शकता. आणि निष्कर्ष जो असेल ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो ते साधारणतः एक 40 ते 45 शब्दामध्ये तुम्ही इथे लिहाल. असं साधारणतः एक 250 शब्दांना तुम्हाला सुरुवातीलाच काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. नंतर आता आपण जाऊया याला सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने की याला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकलो असतो. सो ॲज ऑलवेज आपण सुरुवातीला अप्रोच काय म्हणजे दृष्टिकोन काय असला पाहिजे ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा तो बघूया. सो इथे आपण उत्तर बघूया. उत्तरामध्ये दृष्टिकोन काय आहे जो तुम्हाला एक रफ स्ट्रक्चर मध्ये तयार करायचा ज्याला आपण अप्रोच म्हणतो. अप्रोच, असा अप्रोच काय असला पाहिजे तुमचा, तर हे उत्तर लिहिताना अप्रोच म्हणजे काय की कीवर्ड जो आहे त्या अनुषंगाने एक आपण रफ फॉर्मॅट करूया. सो आपण परिचयामध्ये किंवा स्टार्टला काय लिहू शकतो, जे काही सिंधू सभ्यता आहे किंवा सिंधू संस्कृती जी आहे त्याबद्दल आपल्याला सांगावं लागेल. सिंधू संस्कृतीबद्दल की सिंधू संस्कृता सभ्यता जी आहे किंवा संस्कृती जी आहे ते कोणत्या काळादरम्यान आपल्याला डेव्हलप झालेली दिसते, कोणत्या भागामध्ये डेव्हलप झालेली दिसते आणि त्याचा एक ओव्हरऑल सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव काय राहिलेला आहे, असं एक इंट्रोडक्शन मध्ये आपण क्वेश्चनच्या डिमांडनुसार इंट्रोडक्शन किंवा परिचयामध्ये देऊया. नंतर आपण ते जे विविध महत्वाचे पैलू आहे प्राचीन काळामध्ये जे सिंधू सभ्यतेचं महत्व राहिलेलं आहे, महत्व कोणतं तर सांस्कृतिक, त्याच्यानंतर सामाजिक आणि तिसरा काय विचारलेला आपल्याला कीवर्ड तो आर्थिक दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून त्याचं महत्व काय राहिलेलं आहे त्याला आपण उदाहरणं पण देऊया. आपल्याकडे जे उदाहरणं असतील किंवा त्या दरम्यानचे जे प्रमाण असतील जे आपल्याला सांगतात की सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून जे सिंधू संस्कृती आहे ती कशा पद्धतीने विकसित झालेली आहे आणि त्याचं महत्व काय राहिलेलं आहे. लक्षात येते. त्याचं महत्व ऑब्विसली इंडिव्हिज्युअल्स किंवा लोकांवर, त्या दरम्यान राहणाऱ्या लोकांवर कशा पद्धतीचा त्याचा परिणाम झालेला आहे, त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी राहिलेली आहे. आणि सोबत मग आपण या उत्तराला कन्क्लूड किंवा निष्कर्ष कसा काढूया की आपल्याला सिंधू संस्कृतीचं जे महत्व आहे त्या महत्वालाच पुढे नेऊन त्या महत्वालाच कीवर्डद्वारे महत्व आपण सांगून याला काय करू, समाप्त करूया, म्हणजेच कन्क्लूड करूया की अशा पद्धतीने जे विविध पैलू आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या सिंधू संस्कृतीमध्ये दिसतात त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रभाव झालेला दिसतो
येणाऱ्या काळामध्ये सिंधू संस्कृतीद्वारे बरेचसे जे पैलू आहेत ते कुठेतरी प्रभावित झालेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीचा आपला निष्कर्ष असेल, तो कन्क्लुजन असेल. सो हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जे आपला अप्रोच असला पाहिजे क्वेश्चनचा, एक रफ फॉर्मॅट जो आपण करूया. आता आपण येऊया मेन उत्तरावर, जे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे की परिचयामध्ये तुम्ही काय लिहू शकता, त्याच्यानंतर मुख्य भागामध्ये काय लिहू शकता आणि निष्कर्षामध्ये काय लिहू शकता. तर सुरुवातीला आपण परिचय पाहूया, ज्याला आपण इंट्रोडक्शन म्हणू. आणि मी सांगितलंय काल तुम्हाला, म्हणजे मागच्या डे 2च्या याच्यामध्ये, की उत्तर लिहिताना कुठेच तुम्हाला परिचय, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हे शब्द लिहायचे नाही आहेत. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय की तुम्ही परिचयामध्ये काय लिहू शकले असते किंवा बॉडी आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकले असते. आता सुरुवातीला बघा, जेव्हा आपण परिचयाची गोष्ट करतो इथे, तर सिंधू संस्कृतीबद्दल आपल्याला थोडंफार लिहायचं आहे. सिंधू संस्कृतीबद्दल आपण लिहितो तर साधारणतः एक काळ आपल्याला दर्शवायचा आहे की कोणत्या काळादरम्यान आपला सिंधू संस्कृती डेव्हलप झालेली दिसते. आता बऱ्याचशा रेफरन्स बुक्समध्ये किंवा तुम्ही जे रेफरन्स बुक वाचत आहात त्याच्यामध्ये हा काळ जो आहे हा मागे पुढे दिलेला आहे, लक्षात येते. परंतु एक मॅच्युअर्ड किंवा ज्याला आपण म्हणतो ज्या दरम्यान ही जी सिंधू संस्कृती आहे ते पूर्णत्वास आलेली आहे, बऱ्यापैकी डेव्हलप विकसित झालेली आहे, तो काळ साधारणतः 2900 BC ते इसवी सन पूर्व ज्याला आपण म्हणतो ते साधारणतः 1800 BC म्हणजे इसवी सन पूर्वापर्यंतचा आपल्याला दिसतो. परंतु सिंधू संस्कृती जी आहे ती डेव्हलप होण्याचा ओव्हरऑल काळ जर आपण लक्षात घेतला, ज्या दरम्यान सुरुवात होते आणि एंड होतो, तो काळ जो आपल्यापर्यंत आहे, ज्याच्याबद्दलची आपल्याला माहिती आहे, तो काळ साधारणतः 3300 BCE, BCE म्हणजेच इसवी सन पूर्व ते 1300 BCE किंवा इसवी सन पूर्व हा एक कार्यकाळ आहे साधारणतः. ठीक आहे. याच्या आधी 1800च्या आसपास जे आहे, इसवी सन पूर्व 1800च्या आसपास जे आहे, ते पूर्णपणे सिंधू संस्कृती जी आहे ती नाहीशी व्हायला सुरुवात झाली होती, इव्हन नाहीशी झालेली होती. त्यानंतर 1800 पासून साधारणतः 1000 इसवी सन पूर्व पर्यंतचे जे दस्तावेज आहे किंवा जे काही एव्हिडन्सेस आहेत, पुरावे आहेत, ते उपलब्ध नाही आहेत. कारण त्या दरम्यान जो विनाश झालेला आहे किंवा इकोलॉजिकल डिस्टर्बन्स ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे जो एक पुरावा आपल्याला येतो की त्यामुळे सिंधू संस्कृती जी आहे ती संपली, त्याच्यामुळे तो कार्यकाळ जो आहे त्याचा कार्यकाळाचा आपल्याला पुरावे नाही आहेत. नंतर मग 1000 BC नंतर म्हणजे इसवी सन पूर्व 1000 नंतर आर्यन जेव्हा भारतामध्ये येतात, त्यानंतरचा जो कार्यकाळ आहे त्याचे बरेचसे पुरावे उपलब्ध आहेत. सो जर तुम्हाला मॅच्युअर्ड म्हणजे आपण पूर्णत्वास किंवा पूर्ण विकसित झालेले जर सिंधू संस्कृतीबद्दल लिहायचं असलं तर तो साधारणतः 2900 इसवी सन पूर्व ज्याला आपण म्हणूया, 2900 ते साधारणतः 1800. ठीक आहे. सो हा कार्यकाळ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि ओव्हरऑल आता आपण आन्सर काय लिहितोय, इसवी सन सिंधू संस्कृतीबद्दल लिहितोय, तो हा कार्यकाळ जरी तुम्ही नमूद केला तरी चालते. सो तुम्ही सुरुवात कशी कराल की भारताच्या साधारणतः आपण म्हणू शकतो की जो वायव्य भाग आहे किंवा सिंधू संस्कृती जी आहे, ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणून पण ओळखतो, कारण पहिल्यांदा जी साईट किंवा जे स्थळ जे आहे ते एक्सकॅव्हेट केल्या गेलं, उत्खनन केल्या गेलं, ते हडप्पा होतं. त्याच्यामुळे त्या सिंधू संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती पण म्हणतो. तो सुरुवात तुम्ही करू शकता. सिंधू संस्कृती ज्याला आपण हडप्पा संस्कृती पण म्हणतो, ही भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतीपैकी एक म्हणतो. अर्बन सिव्हिलायझेशन त्याला आपण म्हणतो, लक्षात येते. त्याचा कार्यकाळ साधारणतः इसवी सन पूर्व 3300 BC ते 1300 BC पर्यंतचा आपल्याला म्हणजे इसवी सन पूर्व पर्यंतचा आपल्याला दिसतो, लक्षात येते. किंवा हा पण कार्यकाळ तुम्ही नमूद करू शकता. आता भाग कोणता आहे, भौगोलिक भाग पण नमूद करा आपल्या परिचयामध्ये. भौगोलिक भाग कोणता आहे, तर आजचा सध्याचा आपल्याला पाकिस्तानचा भाग दिसतो. दुसरा म्हणजे वायव्य भारत दिसतो. त्याच्यानंतर अफगाणिस्तानचा काही भाग दिसतो आणि इराणचा काही भाग दिसतो. या दरम्यान सिंधू खोऱ्याच्या लगत अशा पद्धतीची सिंधू संस्कृती आपल्याला विकसित झालेली दिसते. हे जे आहे हे तुम्हाला लिहायचं एक 40 ते 45 शब्दामध्ये इंट्रोडक्शन मध्ये, लक्षात आलं. सो इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सिंधू संस्कृती, त्याचं दुसरं नाव, त्याचा कार्यकाळ आणि भौगोलिक भाग, लक्षात येते, हे तुम्ही नमूद करत. आता आपण जाऊया ते म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये, की बॉडीमध्ये तुम्ही काय लिहू शकले असते. आता बॉडीमध्ये आपल्याला म्हणजेच मुख्य भागामध्ये 3 गोष्टींवर कुठेतरी फोकस करायचा आहे. 3 गोष्टींवरच आपण फोकस करणार आहे, जे कीवर्ड्स लिहिलेले आहे, बाकीच आपल्याला लिहित बसायचं नाहीये. सुरुवातीला आपण सांस्कृतिक बाबींवर लिहूया की कोणकोणत्या सांस्कृतिक महत्व किंवा सांस्कृतिक महत्वाच्या बाबी आपल्याला दिसतात.
दुसरं आपण कव्हर अप करूया ते म्हणजे कोणतं, की सामाजिक महत्वाच्या बाबी कोणत्या होत्या सिंधू संस्कृतीच्या. आणि तिसरं जे आपण कव्हर अप करूया ते म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीचं महत्व राहिलेलं आहे सिंधू संस्कृतीत. लक्षात येते. हे 3 कीवर्ड्स तुमच्या आन्सर लिहिताना कंटिन्यू डोक्यात असले पाहिजे की मला या 3 गोष्टींच्या बाहेरचं काही लिहित बसायचं नाहीये. याचा अर्थ मला वर्ड लिमिट एक्सटेंड नाही करायचे. नाही तर बरेच विद्यार्थी काय करतात, विचारलेल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक, राजकीय लिहित बसतील, पर्यावरणीय दृष्टिकोन लिहित बसतील, बऱ्याचशा बाबी लिहित बसतात आणि आपली वर्ड लिमिट एक्सटेंड करून टाकतात. त्याच्यामुळे जेवढं विचारलेलं आहे तेवढंच कंटेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे आपल्या उत्तरामध्ये. सो सुरुवातीला बघा आपण सांस्कृतिक गोष्टींवर फोकस करूया. आता सांस्कृतिक गोष्टींमध्ये आपल्याला महत्व कुठे मिळते, तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून सगळ्यात पहिलं महत्व म्हणजे काय बघा, इथे सगळ्यात पहिलं महत्व ते म्हणजे शहरांचं नियोजन आपण म्हणू शकतो. काय म्हणतो, शहरी नियोजन. शहरी नियोजन. आता सांस्कृतिक दृष्टिकोनातून शहरी नियोजन आपल्याला कसं दिसतं, की उदाहरण आपण देऊ शकतो याच्यामध्ये, की जसं मोहेंजोदाडो आहे, किंवा हडप्पा आहे. हे जे केंद्र होते किंवा हे जे शहर होते, इथे आपल्याला त्या दरम्यानचं म्हणजे नागरी रचना जी आहे त्या दरम्यानची सगळ्यात विकसित रचना आपल्याला दिसते. मोहेंजोदडोमध्ये पण हडप्पामध्ये पण, जिथे ड्रेनेज सिस्टीम असेल म्हणजे नाल्यांची सुविधा असेल, रस्ते असतील, रस्ते आपल्याला माहित आहे की तिरकोस काटकोट कोणात असे कुठेतरी क्रॉस झालेले आपल्याला दिसतात. लक्षात आहे. एक नियोजन आपल्याला म्हणतो. धान्य साठ्यासाठी ग्रेनरीज आपल्याला दिसतात है ना, वेल्स आपल्याला दिसतात. लक्षात येते, ज्याला आपण विहिरी म्हणतो, किंवा पाणी साठवण्यासाठीचा जो आहे ते म्हणतो, जलव्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला दिसतं. अशा पद्धतीचं शहरी नियोजन आपल्याला दिसतं. म्हणजेच काय, एक प्रॉपर कोर्टयार्ड आपल्याला दिसतं ज्याच्यामध्ये सगळं शहर जे आहे ते वसवलेलं दिसतं. सोबतच शहरांचं आता जर बघा की काही शहरं जे आहेत, मोहेंजोदडो स्पेशली आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड झालेले दिसतं. ज्याला वरचा भाग जो आहे तो आपण सिटाडेल म्हणतो. सिटाडेल म्हणजे काय, की जिथे जे सवर्ण लोक असतील त्या दरम्यानचे, किंवा राजे किंवा त्या दरम्यानचे जे लोक, जे महत्वाचे लोक असतात ते त्या सिटाडेल मध्ये राहायचे. आणि एक कॉमन वस्ती असायची, सामान्य वस्ती ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये सामान्य लोक राहायचे, शेती करणारे लोक, कामगार लोक, काम करणारे लोक, किंवा हे इथे व्यापाराला जाणारे जे लोक असायचे ते तिथे राहायचे. लक्षात येते. सो एक सिटाडेल आणि असं एक सामान्य वस्ती, अशा पद्धतीचं आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं शहरांचा. सो शहरांना एक प्रॉपरली नियोजन केलं गेलं होतं. शहरांना रस्ते, नाले, जलव्यवस्थापन अशा पद्धतीचं शहरी नियोजन आपल्याला दिसतं, ज्याचे उदाहरणं नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रभाव टाकत असलेले दिसतात. आणि आजही आपण बघतो की आजही आपली जी शहरी नियोजनाची जी व्यवस्था आहे ती कुठेतरी प्रभावित झालेली आहे हडप्पा संस्कृतीद्वारेच. तर हे वाक्य जे आहे ते आपल्या उत्तरामध्ये येऊ द्या, की आजच्या काळातली पण शहरी नियोजन व्यवस्था आपल्याला कुठेतरी प्रभावित झालेली दिसते हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीच्या दृष्टिकोनातून. लक्षात येते. सो हा एक पहिला मुद्दा आपण लिहिला, तो म्हणजे शहरी नियोजनाचा. आला लक्षात. नंतर आपण आता दुसरा मुद्दा लिहूया, जो तुम्ही इथे नमूद करू शकले असते सांस्कृतिक दृष्टिकोनातून. तो म्हणजे सांस्कृतिक दृष्टिकोनातून जसं आपण लिपी किंवा संवाद नमूद करूया. लिपी किंवा संवाद, कम्युनिकेशन, किंवा ज्याला आपण म्हणतो स्क्रिप्ट किंवा लिपी ज्याला आपण म्हणतो. आता सिंधू संस्कृतीची जी लिपी आहे, ती लिपी जी आहे ती त्या दरम्यान, कारण की हिस्ट्रीचा भाग असल्यामुळे किंवा ऐतिहासिक भाग असल्यामुळे, प्रागैतिहासिक नाही आहे ज्याच्यामध्ये लिपी आपण डेव्हलप झालेली नाही म्हणत, परंतु हा ऐतिहासिक कालखंड आहे ज्याच्यामध्ये लिपी, रायटिंग्स डेव्हलप आपल्याला झालेली दिसते. आणि त्या दरम्यानची रायटिंग कशा पद्धतीची होती, तर लिपी जी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही वर्ड्स असतील, त्याच्यानंतर काही जे ॲनिमल्स किंवा काही जे पक्षी आहेत, ॲनिमल्स आहेत, यांचं पण आपल्याला एक काय म्हणू शकतो की त्याला संमेलन दिसतं त्याच्यामध्ये. लक्षात येते. सो अशा पद्धतीची डायग्रामॅटिक ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काही आयकॉन्स, काही वर्ड्स, त्याच्यानंतर काही ॲनिमल्स, अशा पद्धतीचं दिसतं आपल्याला. लक्षात येते. तो लिपी आपल्याला डेव्हलप झालेली दिसते, रायटिंग आपल्याला दिसते पर्टिक्युलरली. आणि याच्यामध्ये काही ते नमूद करायचं नाही आपल्याला, सरळ सरळ आपल्याला लिहायचं आहे की त्या दरम्यान सिंधू संस्कृतीच्या दरम्यान आपल्याला लिपी किंवा रायटिंग्स आपल्याला डेव्हलप झालेली दिसते.
परंतु ती जी लिपी आहे आतापर्यंतही उलगडलेली नाही आहे. लक्षात येते. आता पण रिसर्च चालू आहे की ती कशा पद्धतीची लिपी होती, त्याला समजण्याचा प्रयत्न आजही केला जातोय. लक्षात येते. सो ती लिपी जी आताही उलगडली गेलेली नाही, परंतु कम्युनिकेशनची एक संवादाचा भाग म्हणून ती लिपी आपल्याला डेव्हलप झालेली दिसते. तर हे पण कुठेतरी सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक महत्व आहे की एक कम्युनिकेशन लँग्वेज, एक लिपी जी आहे, एक संवाद जो आहे तो आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो. नंतर सांस्कृतिक दृष्टिकोनातून काय आपल्याला तिसरा भाग जो आपल्याला दिसतो तो म्हणजे कलाकृती किंवा कलात्मकता. कलाकृती किंवा कलात्मकता. कलाकृती किंवा कलात्मकता आपल्याला कुठे दिसते? कलाकृती किंवा कलात्मकता म्हणजे काय की जसं आता सील आहेत, ज्याला आपण शिल्प म्हणतो है ना, सील्स त्या दरम्यानचे जे आहेत, सील्स जे आहेत ते महत्वाचे होते. जसं व्यापारी लोकांना जर सिटाडेल वरच्या भागामध्ये जायचं असेल तर त्यांना काही आयडेंटिटी दाखवावं लागत होती. लक्षात येते. तो ते आयडेंटिटी म्हणून पण सीलचा वापर केला जात होता. लक्षात येते. त्याच्यानंतर आपल्याला मातीची भांडी म्हणजेच काय की पॉटरी आपल्याला दिसतात. लक्षात येते. सो सुरुवातीला तुम्ही लिखाल की तो शिक्का ज्याला आपण सील्स म्हणतोय, त्याच्यानंतर मातीची भांडी जी आहे, मातीची भांड्यांचं पण इथं महत्व काय आहे की मातीची भांडी वेल बेक म्हणजे काय की पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की कठोर किंवा त्याला भाजलेली आपण जे म्हणतो, अशा व्यवस्थित भाजलेल्या ज्या आहेत त्या मातीचे भांडे आपल्याला वापरण्यात आलेले दिसतात. शहरी नियोजनी करताना बघा बेक ब्रिक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भाजलेल्या ज्या विटा असतात ज्या आज आपण वापरतो, लक्षात येते, कन्स्ट्रक्शन करताना किंवा बांधकाम करताना, तसंच त्या दरम्यान भाजलेल्या विटांचा वापर केला जातो. आता आपण लक्षात घेऊ शकतो की कशा पद्धतीने त्या सिंधू संस्कृतीला आपण नागरी संस्कृती पण म्हणतो. नागरी नियोजन आपल्याला किंवा शहरी नियोजन कशा पद्धतीने आपल्याला दिसतं. सो याचा जिक्र करा की कलात्मक कला किंवा कलाकृतीच्या अनुषंगाने शिक्का ज्याला आपण सील म्हणतो, मातीची भांडी असेल, त्याच्यानंतर मूर्ती पण आपल्याला डेव्हलप झालेल्या दिसतात काही अनुषंगाने, जसं पशुपती आहे, लक्षात येते, अशा यांच्या ज्या आहेत किंवा गॉडेस ज्या आहेत, जे देवी आपण म्हणतो, अशा पद्धतीच्या आपल्याला मूर्तीच्या अनुषंगाने दिसतात. त्यासोबतच मानवी आकृत्या दिसतात. जसं आपण टेराकोटा टॉईज म्हणतो, आपण खेळणी म्हणतो. टेराकोटा टॉईज म्हणजे काय की त्या दरम्यान बनवल्या गेलेल्या मातीची खेळणी ज्याला आपण म्हणतो. सो मातीच्या खेळणे जे आहेत ते पण आपल्याला त्या दरम्यान दिसतात, ज्याच्यामध्ये नांगराचा उल्लेख आपल्याला दिसतो. नांगर मातीच्या खेळण्यातून आपल्याला दिसतो की त्याच्यातून डेव्हलप झालेलं आपल्याला दिसतं की त्या दरम्यान शेती पण बऱ्यापैकी विकसित झाली होती. नांगराचा उपयोग पण त्या दरम्यान केला गेला होता. लक्षात येते. त्याच्यानंतर मानवी आकृत्या त्यांचं पण आपल्याला खेळण्याच्या माध्यमातून दिसतं. लक्षात येते. तो ते जे सांस्कृतिक एक जडणघडण आहे ते आपल्याला या मातीच्या खेळण्यातून, ज्याला आपण टेराकोटा टॉईज म्हणतो, त्याच्यातून पण आपल्याला दिसतं. सो शहरी नियोजन, लिपी संवाद, कलाकृती किंवा कलात्मकता आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून चौथा जो आहे तो म्हणजे धर्म आणि विधी. जो तुम्ही नमूद कराल तो म्हणजे धर्म आणि विधी. आता धर्म आणि विधी काय की बघा की मोस्ट ऑफ द सिंधू संस्कृती मधले जे लोक होते ते फिमेल आणि मेल गॉडेस जे होते, पुरुष आणि महिला, अशा पद्धतीचे देवा आणि देवतींना मानतच होते. कारण की आपल्याला पशुपती शिवा जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो पशुपती, यांचा आपल्याला उल्लेख दिसतो. सोबत मदर गॉडेस जे आहे म्हणजेच देवीचा पण उल्लेख आपल्याला दिसतो. त्यासोबतच लिंगाची पण पूजा आपल्याला केलेली दिसते. सोबतच नैसर्गिक पूजा पण आपल्याला दिसते. नैसर्गिक किंवा निसर्गाची पूजा पण आपल्याला केलेली दिसते. तर अशा पद्धतीचा विधी किंवा पूजाच्या अनुषंगाने धार्मिक दृष्टिकोन पण आपल्याला त्या लोकांमध्ये दिसतो. सोबतच विधी पण आपल्याला दिसतात. विधी कुठे दिसतात आपल्याला? साधारणतः बरियल प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दफन करण्याच्या ज्या पद्धती असतात त्या आपल्याला दिसतात तिथे. सोबत लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास, जीवनानंतर जे जीवन असतं तो पुनर्जन्मावर पण आपल्याला विश्वास देतो. सोबतच त्या काळातले लोक जे होते ते जादू टोना जो आहे त्या गोष्टींवर पण त्यांचा विश्वास, त्याचा पण उल्लेख आपल्याला दिसतो. कारण की काही ठिकाणी जे आहेत ते ताबीज जे आहे ते ताबीज पण मिळालेले आहेत एक्सकॅव्हेशन उत्खननादरम्यान. त्याच्यामुळे लक्षात येतं की काही लोक अशा पद्धतीचे जे एव्हिल्स प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणतो किंवा अशा जादू टोण्याच्या ज्या गोष्टी असतात किंवा त्याच्या ज्या प्रक्रिया असतात त्याच्यावर पण विश्वास ठेवताना दिसतात. सो धर्म आणि विधीच्या अनुषंगाने ह्या बाबी पण लिहू शकतो. सो सांस्कृतिक दृष्टिकोनातून लक्षात आलं आपल्याला या 4 बाबी तुम्ही लिहू शकता: शहरी नियोजन, लिपी किंवा संवाद, कलाकृती किंवा कलात्मकता आणि धर्म आणि विधी. आता मूळ उत्तरामध्ये तुम्ही यात
4 पैकी 2 किंवा 3 जरी नमूद केले तरी सफिशियंट आहे. हे 4 मी जास्त सांगितले याच्यासाठी की तुम्हाला या 4 पैकी 2 किंवा 3 तरी किमान आठवतील. आता आपण सामाजिक दृष्टिकोनातून बघूया. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याला फक्त तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेन करायचं जे तुम्हाला मी सांगितलं. आता आपण जाऊया तो म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून, की काय सामाजिक दृष्टिकोनातून महत्व आहे आणि त्याचे विविध प्रमाण काय आपल्याला लक्षात येतात. सो सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळ्यात आधी जो आपल्याला दिसतो तो म्हणजे नागरी समाज. मोस्ट ऑफ द जे लोक होते ते कुठे राहायचे, तर शहरामध्ये किंवा शहरी जीवन पद्धती आपल्याला जास्तीत जास्त दृष्टिकोनातून दिसते आणि म्हणूनच आपण त्याला शहरी संस्कृती किंवा नागरी संस्कृती पण का बरं म्हणतो, कारण मोस्ट ऑफ द लोक जे होते ते शहरी जीवन जे आहे ते जगत होते. सो नियोजित शहरांची जी उपस्थिती आहे त्या दरम्यान आपल्याला लोकांचा व्यवस्थित जो आहे स्तर पण आपल्याला दिसतो. जसं मी आता सांगितलं की सिटाडेलमध्ये सवर्ण किंवा ज्यांच्याकडे संपत्ती असायची किंवा जे वेल आहेत ते लोक राहायचे आणि सामान्य लोक जे आहेत ते सामान्य वस्तींमध्ये लोकवस्तींमध्ये राहायचे. सो अशा पद्धतीचा एक आपल्याला म्हणू शकतो की स्तर दिसतो लोकांमधला, उच्च आणि नीच. ऑब्विसली अशा पद्धतीचा एक सामाजिक दृष्टिकोन किंवा सामाजिक स्तर आपल्याला दिसतो, लक्षात येते. त्याच्यानंतर पदक्रम पण आपल्याला दिसतात. जे काही मोठे लोक असायचे त्यांच्याकडे जे पद असायचे त्यानुसार त्यांना तो मान सन्मान पण आपल्याला दिसतो, लक्षात येते. तर ते आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर एक संघटित जीवन शहरीकरण आपल्याला दिसतं. संघटित शहरीकरण किंवा जीवन आपल्याला दिसतो, लक्षात येते. ज्याच्यामध्ये कम्युनिटी किंवा समुदायांमध्ये झालेला विकास आपल्याला दिसतो. सोबतच नागरी जबाबदारीची भावना पण आपल्याला लोकांमध्ये डेव्हलप झालेली दिसते. सो अशा पद्धतीचा नागरी समाज जो आपल्याला दिसतो, जो आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून लिहायचा आहे. नेक्स्ट जो तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातून लिहू शकता ते म्हणजे लिंग भूमिका. लिंग भूमिका. आता हे लिंग भूमिका तुम्हाला काय एक्सप्लेन करता येईल याच्यामध्ये, की पुरुष वर्ग जो होता तो पुरुष वर्ग कामगार किंवा व्यापार किंवा जे महत्वाचे कार्य असायचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आपल्याला दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला संघटित झालेला दिसतो. आणि महिला जे आहे, महिला नर्चरिंग किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की लहान मुलं किंवा परिवाराची सुरक्षा, परिवाराला सांभाळणे, सोबतच पॉटरी जे आपण म्हणतोय मातीची भांडी ते बनवणे है ना, आणि घरकाम याच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह झालेले दिसतात, लक्षात येते. सो लिंग भूमिका जी आहे ती पण प्रॉपरली आपल्याला डिवाइड झालेली दिसते, की पुरुष वर्ग जो आहे तो कामानिमित्त, व्यापारानिमित्त आपल्याला किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविध व्यवसायामध्ये इन्क्लूड झालेला दिसतो. सोबतच महिला जो आहे त्यांचा पण रोल किंवा त्यांची पण भूमिका आपल्याला वेगळी दिसते, लक्षात येते. सो अशा पद्धतीत आपल्याला दिसतो. सोबतच महिला आणि पुरुषांमध्ये सिंधू संस्कृतीचा जर आपण पुरावे बऱ्यापैकी बघितले तर समानता आपल्याला दिसते, लक्षात येते. कुठेच आपल्याला महिलांचं खूप जास्त शोषण किंवा अशा पद्धतीचे बाब दिसत नाही. हालाकी एविल प्रॅक्टिसेस जे आपण म्हणतो, जादूटोना, त्या बऱ्यापैकी आपल्याला दिसतात, परंतु आपल्याला बऱ्यापैकी समानता दिसते, स्त्री पुरुष समानता, लक्षात येते. तर हा मुद्दा तुम्ही आपण लिहू शकतो या दृष्टिकोनातून, लक्षात येते. सो नंतर आपण लिहू शकतो तो म्हणजे दफन पद्धती, जे सामाजिक दृष्टिकोनात आपल्याला दिसते, जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, ते म्हणजे दफन पद्धती. दफन पद्धती मी सांगितलं तुम्हाला की दफन पद्धती जी आहे ती सामाजिक स्तरीकरणातून आपल्याला कुठेतरी प्रभावित झालेली दिसते. की जे मोठे लोक असायचे त्या दरम्यान, जसं आता आपण इजिप्त सिव्हिलायझेशन किंवा इजिप्त संस्कृतीमध्ये बघतो की बऱ्यापैकी जे मोठे लोक असायचे त्यांच्या दरम्यान काही असे पुरावे दिसले की जे त्या दरम्यानचे राजे किंवा मोठे लोक असायचे, सवर्ण लोक असायचे किंवा हुद्द्याने मोठे लोक असायचे, त्यांच्याबरोबर सर्वंट म्हणजे सेवक जे असायचे किंवा ऑर्नामेंट्स असायचे, अलंकार आपण म्हणतो, खाद्य जे असायचं ते सर्व पण दफन केल्या जात असायचं, लक्षात येते. सो अशा पद्धतीचे डिफरंट टाइप्स ऑफ विविध पद्धतींच्या बरियल प्रॅक्टिसेस, दफन पद्धती आपल्याला दिसतात. आणि तेच कुठेतरी इथे प्रभावित झालेले दिसतं आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पण अशा पद्धतीची दफन पद्धती आपल्याला तयार झालेली दिसते. तो हे आपण लिहू शकतो. सोबतच आता आपण बघूया ते म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून. तर हे 3 मुद्दे तुम्ही लिहू शकता सामाजिक दृष्टिकोनातून. आता आपण बघूया की आर्थिक दृष्टिकोनातून काय लिहू शकले असते. आर्थिक दृष्टिकोनातून लिहिताना सगळ्यात पहिले काय की सिंधू संस्कृती ज्या पद्धतीने डेव्हलप झाली होती आणि त्या दरम्यानच्या ज्या समकालीन संस्कृती आपल्याला डेव्हलप झालेल्या दिसतात, इजिप्शियन असेल, मेसोपोटॅमियन असेल, चायनीज सिव्हिलायझेशन असेल, ह्या ज्या मागे पुढे समकालीन तयार झालेल्या ज्या संस्कृती आहेत यांच्याबरोबर बऱ्यापैकी व्यापार जो आहे आणि त्या दरम्यानचं जे नेटवर्क आहे ते आपल्याला डेव्हलप झालेलं दिसतं. आणि बऱ्यापैकी हे आपल्याला पुरावे दिसलेल्या उत्खननादरम्यान
की सिंधू संस्कृतीचं उत्खनन जेव्हा या साईट्सचं झालं तेव्हा बऱ्यापैकी बाहेरच्या संस्कृतीमधल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसलेल्या आहेत. बीड्स दिसलेल्या आपल्याला, ह्या प्रेशियस स्टोन्स दिसलेल्या जे की चायनामधून यायचे, लक्षात येते. बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या बाकीच्या संस्कृतीमधल्या दिसतात. याच्याहून पुरावे काय आपल्याला दिसतात की इंटर रिजनल ट्रेड म्हणजे आंतर भाग जो आहे त्याच्यामधला जो व्यापार आहे तो तर आपल्याला दिसतोच, सोबतच आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो पण आपल्याला उदयास आलेला दिसतो. सो व्यापार नेटवर्क किंवा व्यापार जे आहे तो लिहा इथे कुठेतरी व्यापाराबद्दल, की आंतरराज्य व्यापार म्हणजे आंतरिक दृष्टिकोनातून व्यापार पण आपल्याला दिसतो डेव्हलप झालेला, आणि सोबतच आंतरराष्ट्रीय व्यापार पण आपल्याला दिसतो. याचे पुरावे आपल्याला दिसतात की बीड्स असतील ज्याला आपण मणके म्हणतो, सोबतच प्रेशियस स्टोन्स असेल ज्याला आपण मणी म्हणतो, हे आपल्याला दिसतात की हे कुठेतरी व्यापाराच्या दृष्टिकोनातून याची देवाणघेवाण झालेली आहे मेसोपोटामिया सोबतच चायनीज सिव्हिलायझेशनच्या दरम्यान, लक्षात येते. सो याचा पुरावा तुम्ही लिहू शकता. सोबतच विविध धातू आपल्याला दिसतात, लक्षात येते. धातूंचा पण वापर आपल्याला केलेला दिसतो, लक्षात येते. दुसरा जो आर्थिक दृष्टिकोनातून मुद्दा लिहू शकता तो म्हणजे कृषी पद्धती. कृषी पद्धती, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कृषी पद्धतीमध्ये तुम्ही काय लिहू शकता की जे मातीचे खेळणे होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नांगरा तयार केलेले दिसतात. तो त्याच्यातून दिसतो आपल्याला की नांगरांचा वापर कृषी पद्धतींमध्ये आपल्याला दिसतो. याचा अर्थ काय की त्या दरम्यानचे विकसित जे टूल्स होते म्हणजे ज्या काही वस्तू आहेत ज्या आजही आपण वापरतो त्या दरम्यान वापरलेल्या गेलेल्या दिसतात. म्हणजेच काय की कृषी पद्धती पण त्या दरम्यान विकसित आपल्याला झालेली दिसते. सोबतच जेव्हा आपण शहरी नियोजन बघितलं होतं त्या दरम्यान आपण बघतोय की आपल्याला जल व्यवस्थापन दिसतं, वेल्स आपल्याला दिसतात, विहिरी दिसतात, किंवा मोठमोठे अशा पद्धतीच्या पाणी साठवण्यासाठीच्या जागा दिसतात. सोबतच आपल्याला स्नानासाठी जे पाणी वापरलं जायचं त्याचा पण एक कुंड आपल्याला दिसतो. सोबतच लोथल जी एक साईट आहे तिथे आपल्याला बंदर दिसतं, बंदराचे पुरावे दिसले गेलेले आहेत, लक्षात येते. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे पुरावे आहेत ते आपल्याला दिसतात की व्यापाराच्या दृष्टिकोनातून सोबतच पाणी जे आहे जल व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला दिसतं. म्हणजेच काय की कृषी पद्धती पण बऱ्यापैकी विकसित झालेली आपल्याला त्या दरम्यान दिसते, लक्षात येते. सोबतच आपल्याला सिंचन प्रणाली पण डेव्हलप झालेली दिसते. सो पद्धतीमध्ये तुम्ही लिहू शकता की सिंचन प्रणाली पण आपल्याला त्या दरम्यान डेव्हलप झालेली दिसते. सो आपण हे कृषी पद्धतीमध्ये हे लिहू शकतो. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे ते म्हणजे आपल्याला कारागिरी किंवा उद्योग. कारागिरी किंवा उद्योग, बऱ्यापैकी आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला विविध पद्धतीचे उद्योग पण डेव्हलप झालेले दिसतात, व्यापार झालेले दिसतात. तुम्ही मोहेंजोदारो मूव्ही बघितले असेल, त्या दरम्यान आपण बघतो की सामान्य लोक त्या सिटाडेलमध्ये वरच्या भागामध्ये व्यापार करायसाठी यायचे, तर त्यांना तो शिक्का दाखवावा लागत होता एंटर करण्यासाठी. नंतर मग तिथे बार्टर सिस्टीम असायची, म्हणजेच काय की एक वस्तू देऊन दुसरे वस्तू घेणे, कारण तेव्हा त्या दरम्यान कुठल्याच पद्धतीची अशी करन्सी किंवा नोट जी आहे ती देवाणघेवाण मध्ये नाही यायची, किंवा शिक्के किंवा नाणे नव्हते. त्याच्यामुळे बार्टर सिस्टीम आपल्याला दिसतं ज्याच्यामध्ये एक वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू जी आहे ते देवाणघेवाणाच्या दृष्टिकोनातून जे आहे ते आपल्याला डेव्हलप झालेली दिसते. सो ती बार्टर सिस्टीम जी आहे ती आहे. उद्योग आपल्याला बऱ्यापैकी दिसतात की अलंकार जे आहेत, बीड्स दिसतात आपल्याला, मनके दिसतात, मनी जे आहे त्यांच्याद्वारे विविध प्रकारचे अलंकार डेव्हलप झालेले दिसतात. सो आपल्याला गोल्डस्मिथ किंवा अलंकार बनवणारे जे लोक आहेत ते आपल्याला दिसतात. धातू ज्या धातूंद्वारे विविध वस्तू बनवणे, लक्षात येते, वेपन्स बनवणे है ना ज्याला आपण म्हणतो. सो अशा पद्धतीचे गोष्टी तयार करणारे लोक आपल्याला दिसतात. मातीची भांडी तयार करणारे जे आपल्या गवळी लोक म्हणतात ते आपल्याला दिसतात है ना. सो अशा पद्धतीचे विविध व्यवसाय जे आहेत, उद्योग जे आहेत ते कुठेतरी डेव्हलप आपल्याला झालेले दिसतात. त्यांचा आपण उदाहरणानिशी इथे उल्लेख करू शकतो. आणि लास्ट आणि चौथा म्हणजे तो म्हणजे प्रमाणित वजन आणि मापे. चौथा मी इथे लिहितोय तो म्हणजे प्रमाणित वजन व मापे. आता हे प्रमाणित वजन मापे म्हणजे काय की आपण आज जे मोजमाप करण्यासाठी बघा, आता आजकाल तर आपल्याकडे डिजिटल मोजण्यासाठीचं कुठली वस्तू आपण मोजून घेतोय तर ते आपल्याला डिजिटल आपल्याकडे आता जे वेट्स आहेत ते तयार झालेले आहेत. परंतु आजही आजच्या किमान 8-10 वर्षाआधी किंवा आताही बऱ्यापैकी काही जुन्या दुकानांमध्ये आपण बघतोय की ते प्रॉपरली जे तयार केले गेलेले धातूचे जे माप आहेत किंवा जे आपण मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारे जे आहेत ते वापरतो, लक्षात येते. सो बऱ्यापैकी त्या दरम्यानही अशा पद्धतीचे देवाणघेवाण करताना किंवा
वस्तूंची देवाणघेवाण करताना अशा पद्धतीचे मोजमाप किंवा मेजरमेंट्स आपल्याला दिसतात. आणि जे शहरी नियोजन आहे तेच कुठेतरी मोजमाप किंवा या मापन पद्धतीचं एक मोठं उदाहरण आहे की जे काटकोन मध्ये जे आपल्याला शहरांचे रस्ते जे आहेत कुठेतरी डिवाइड झालेले दिसतात. सोबतच शहरांचं जे नियोजन आहे त्याचं प्रॉपरली जे मेजरमेंट्स आहेत ते कुठेतरी आपल्याला दिसतं की त्या दरम्यान प्रमाणित वजन किंवा माप यांचा पण विकास झालेला आपल्याला दिसतो. सो सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक 2 ते 3 महत्वाचे मुद्दे, सामाजिक दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे तुम्हाला लिहायच्या उदाहरणानिशी. आता आपण उत्तराला करूया कन्क्लूड, की या उत्तराला तुम्ही कन्क्लूड काय करू शकले असते किंवा निष्कर्ष तुम्ही काय लिहू शकले असते या उत्तरामध्ये. सो ज्या पद्धतीने आपण अप्रोच मध्ये लिहिला तर त्याच पद्धतीने आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे की सिंधू सभ्यता वरील जे पुरावे आहेत किंवा प्रमाण आहे त्याद्वारे त्या दरम्यानची सर्वात विकसित संस्कृती म्हणून उदयास आली. सोबतच त्या दरम्यान सिंधू संस्कृती दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून विकास झालेला दिसतो. लक्षात येते. सोबतच आपण कन्क्लूड मध्ये हे लिहू शकतो की त्याचे विविध पुरावे जे आहेत ते आपल्याला दर्शवतात की त्या दरम्यानची, त्या उपखंडातली, इंडियन सबकॉन्टिनेंट मधली किंवा जगातल्या बऱ्यापैकी त्या दरम्यानच्या विकसित झालेल्या शहरी संस्कृतींपैकी एक महत्वाची संस्कृती म्हणून सिंधू संस्कृती आपल्याला उदयास आलेली दिसते, ज्याचा प्रभाव त्या दरम्यान आणि त्यानंतरच्या येणाऱ्या काळावर पण आपल्याला झालेला दिसतो. अशा पद्धतीच्या त्या संस्कृतीला एक महत्व देऊन आपण या उत्तराला काय करू, निष्कर्ष करू. लक्षात येते. सो अशा पद्धतीचं उत्तर होतं जे तुम्ही या प्रश्नाचं लिहू शकले असते 15 मार्कासाठी, म्हणजेच 250 शब्दांमध्ये. लक्षात येते. सो आता हे जे मुद्दे आपण डिस्कस केलेला आहे याला तुम्हाला स्वतःच्या शब्दांमध्ये नमूद करून तुमचं एक उत्तर तयार करायचं आहे. आणि यशोदीप आयएस अकॅडमीचं जे आपण आन्सर रायटिंगचं एक टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि हे जे मॉडेल आन्सर आहे ते इंग्रजी आणि मराठी दोन्ही मध्ये मिळेल. सोबत तुमचं उत्तर तुम्ही तिथे अपलोड करा आणि तुमचं उत्तर त्या उत्तराशी काय करा, कम्पेअर करा. सो भेटूया आपण डे 4च्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चन सोबत. अशाच पद्धतीचा एक महत्वाचा क्वेश्चन सामान्य अध्ययनाचा घेऊन आपण येऊया. तोपर्यंत थँक्यू. ऑल द बेस्ट.